नमस्कार, आदेश जनतेच्या न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण आपल्याबरोबर आहे सिद्धी सचिन जोगदंड। नमस्कार। नमस्कार, मी सिद्धी बालिका सचिन जोगदंड। आपण निवडणूक लढवण्याचं तुमचं कारण काय? पहिली गोष्ट म्हणजे मी 10व्या वर्षापासून मी निवडणूक म्हणजे पप्पांचं आणि आईचं काम बघते समाजकार्यामध्ये। ते बघून पप्पांना मम्मीला त्रास जो होतोय किंवा कोणतं सॅक्रिफाईस वगैरे काय केलेलं असेल ते बघून मी सगळ्या गोष्टी बघत आली आहे। परत मम्मीने सतत मला सांगितलं आहे की जनतेच्या ह्याच्यामध्ये काही कामं खूप लोकांनी केलेली नाही आहेत, म्हणजे नगरसेवक ज्यांनी घडवून आणलेले आहेत त्या लोकांनी कामं केलेली नाहीत, त्यांची कामं करण्यासाठी मला यायचं आहे, त्यामुळे मी निवडणुकीमध्ये उतरलेली आहे। पण तुम्ही या क्षेत्रामध्येच का बी फार्मसी झालेला तर बी फार्मसीसुद्धा करू शकत आता? हो, मी बी फार्मसी करतीच आहे। बी फार्मसी करतच मी ह्या क्षेत्रात उतरली आहे। माझं आईचं निधन 5 महिन्यापूर्वी झालं। तिचा त्रास बघत तिने मला सांगितलेलं संदेश की तुला लोकांचं काम, जनतेचं काम करायचं आहे, त्यासाठी मी ह्या जनतेमध्ये उतरली आणि जनतेचा सपोर्ट असल्यामुळे मी ह्या राजकारणामध्ये आली आहे। जनता मला निवडून देईल हाच माझा विश्वास आहे, जनतेवर विश्वास आहे, त्यामुळे तर मी ह्या राजकारणामध्ये आली। म्हणजे थोडक्यात तुमच्या प्रभागातील नगरसेवक काही काम करत नाहीत? म्हणजे नाही करत, म्हणजे सगळ्या जनतेकडनं मला म्हणजे थोडी तक्रार आहे की हे काम नाही झालं, आम्ही निवडून दिलंय पण हे काम नाही झालं, तुम्ही आमच्यासाठी या, आम्ही तुम्हाला निवडून देऊन तुम्ही हे काम करचाल। हा जनतेला माझ्यावर विश्वास आहे म्हणून सगळे जनता माझ्यासाठी मला उतरण्यासाठी भाग पाडलेलं आहे, त्यामुळे मी ह्या जनतेला काम करण्यासाठी मी उतरली आहे। हेच माझी हे। बरं, मग तुम्ही नगरसेवकांना कुठल्या ह्याचे बघता? म्हणजे एकतर मी माझ्या प्रभागामध्ये गौतमी पाटील नाचवलेली नाही आहे आणि मला माझ्या प्रभागासाठी सुशिक्षित आणि पूर्ण प्रभाग हा शिक्षित करायचा आहे, त्यासाठी मी उतरली आहे। मी कुठल्याही कुणाचाही अपमान वगैरे काही करत नाही आहे, पण ह्या प्रभागात गौतमी पाटील नाचवणार नाही, बस एवढंच सांगायचं आहे। मला सगळ्यांचं भलं करायचं आहे आणि जनतेसाठी काम करायचं आहे, त्यासाठी मी उतरली आहे, बस। तुमच्या इथं तुमच्या जनतेचा तुम्हाला कसा विश्वास आहे? जनतेचं तुमच्यावरती कसं प्रेम आहे? माझ्या वडिलांवर जास्त प्रेम आहे जनतेचं। आता त्यांना माहिती की वडिलांनंतर ही काम करू शकते, म्हणून जनतेने मला काम करण्यासाठी मला पुढं केलेलं आहे आणि जनतेचा प्रतिसाद आहे म्हणून मी पुढे, एवढंच लक्षात असू द्या। आणि जनतेने मला स्वीकारलं आहे, म्हणजे मम्मी पप्पा तर काम करतातच, ते समाजकार्यामध्ये आहेत, समाजकार्यामध्ये आहेत म्हणून तर माझ्यासाठी आहेत ते सगळे, त्यामुळे मी काम करते आणि मी असंच सतत काम करत राहीन। बी फार्मसी करतच काम करत राहील, शिक्षण पण घेईल, पुढं नोकरी पण करेल, जॉब पण करेल, पण काम पण करणार मी जनतेसाठी, समाजासाठी काम करण्यासाठी मी आली आहे, एवढंच सांगेल। सर, आपण काय बोलू इच्छिता? ह्या प्रभागामध्ये 2005 पासून मी बघत आलेलो आहे। जेव्हा वार्ड पद्धत होती, 2007ला निवडणूक झाली, 2012ला निवडणूक झाली, 2017ला झाली, आता 2022ची निवडणूक 2025वर गेली। म्हणजे 17 नंतर कमीत कमी 5 आणि 3 4 वर्षाचा गॅप पडलेला आहे। त्या गॅपमध्ये काय झालं की नागरिकांच्या एवढे हाल झालेत की महानगरपालिकेकडनं निधी आणायचा, ड्रेनेजचा निधी आणायचा, 1 कोटी निधी आणायचा, फक्त 10 लाख रुपयाचं काम करायचं आणि अक्षरशः ते पैसे आपल्या घरामध्ये कसे जातील आणि आपल्या कुटुंबाच्या कामाला किंवा आपल्या घराला कसे लागतील हे आजी माजी नगरसेवकाचं काम आहे, आम्हाला ते खोडून काढायचं आहे। म्हणजे तुमचं आहे की जो निधी येतोय कॉर्पोरेशनकडून तो निधी म्हणजे जनतेच्या सेवेसाठी लागतच नाही आहे, तुमचं असं म्हणणं आहे? अजिबात तो निधी जनतेच्या सेवेला लागत नाही। 1 कोटीचा निधी त्यातलं 10 लाखाचं काम करायचं आणि परत ते वर्षभर काम थांबायचं, परत त्याला 1 कोटी निधी टाकायचा, परत 1 वर्ष, म्हणजे एक ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी कमीत कमी 3-3, 4-4 कोटी रुपये घ्यायचे आणि त्यातले 25 आणि 50 लाख रुपये खर्च करायचे। हे ते नगरसेवकांची काम आहेत आणि मी म्हणतो की माझ्या सिद्धीच्या विरोधात, म्हणजे सिद्धी ज्यांच्या विरोधात लढती त्या माजी नगरसेविकेने पुणे महानगरपालिकेसारख्या 5 वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये एकही प्रश्न मांडलेला नाही, एकही बाईट त्यांची महानगरपालिकेची नाही। म्हणजे तुम्ही नगरसेवक देताय कसले निवडून? जर बोलणारा किंवा शिक्षित आणि सुशिक्षित असेल तर तुम्ही त्याला नगरसेवक म्हणून द्यावा निवडून। आमची मुलगी आत्ताच माझी दिदी म्हणली की आम्ही गौतमी पाटील नाचवणार नाही। खरंच आहे, ह्या प्रभागामध्ये गौतमी पाटील नाचवण्याची जागा आहे का? हे नगरसेवकांचं काम आहे का? तुम्ही लोकांची सेवा करायची सोडली आणि तुम्ही तिथं नंगा नाच लावलेलं आहे। म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की गौतमी पाटील नाचवायला पैसे आहेत पण जनतेची सेवा करण्यासाठी पैसे नाही आहेत?
गौतमी पाटील तिचा किती निधी घेते हे सगळ्या जनतेला माहिती आहे, नागरिकांना माहिती आहे महाराष्ट्र. म्हणजे गौतमी पाटीलसाठी ते 10-20 लाख रुपये खर्च करतात, पण इथं आपल्या विद्यार्थ्यांसाठी कुठली सेवा नाही आहे. म्हणजे एखादी संकुल नाही, म्हणजे IPS MPS होण्यासाठी तिथं कुठं आपल्याकडे काही बनवलेलं नाही आहे. किंवा आपल्या भागामध्ये जास्त गुन्हेगारी पसरली. गुन्हेगारी कशामुळे पसरली तर त्याला नगरसेवकच सपोर्ट करतात. नगरसेवकच भांडण लावतात, नगरसेवकच एकामेकाला मारायला लावतात आणि दोन्ही पार्ट्यांना मदत करतात. हे नगरसेवकांचं काम आहे. त्याच्यामुळं बदल हा घडला पाहिजे आणि युवा कार्यकर्ता म्हणून माझ्या मुलीला संधी दिली पाहिजे अशी मी ह्या प्रभागातील नागरिकांना विनंती करेल. कारण सुशिक्षित आणि 21 वर्ष वयाची मुलगी महाराष्ट्रातली पहिली मुलगी असेल, जर तुमच्या मतारूपी आशीर्वाद दिला तर ते नगरसेवक होईल. खूप खूप धन्यवाद. आदेश जनतेच्या अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल. जनतेच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा, तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म. खरे आणि निर्भीड वार्तांकन, समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका. संपादक B क्षेत्रीय. पत्ता धनकवडी, पुणे 43. संपर्क 9545155656. आदेश जनतेचा न्यूज चॅनल, कारण सत्य लपून राहत नाही, ते जगासमोर आणलंच पाहिजे.